पोलीस उपमहानिरीक्षक माननीय शहाजी उमर, नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार, बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय संकेत गोसावी यांच्या वतीने दिनांक 22 मार्च 2025 रोजी कुंटूर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी व पोलीस परेड सह सरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली। दरम्यान कुंटूर ठाण्यात नायगाव तालुक्यातील 45 गावांचा समावेश आहे। यावेळी डीआयजी शहाजी उमाप यांनी पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाज, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास, गावातील विविध समस्या, भांडण, तंटे, गंभीर गुन्ह्याचे प्रकार याबद्दल माहिती घेतली। तसेच पोलीस ठाणे हद्दीतील गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी राखता येईल याबद्दलच्या आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्या। सर्व पोलीस पाटील व सर्व तंटामुक्त अध्यक्ष यांना आपापल्या गावातील समस्या मांडण्यास सांगितल्या। त्यावेळी अंतरगाव, सांगवी, सावरखेड, इज्जतगाव, सुजलेगाव, सालेगाव आदी गावातील अवैध दारू, पानर रस्ता, वहिवाटेवर होणारे भांडण, तंटे याविषयी पोलीस पाटलांनी डीआयजी यांच्या समोर प्रश्न मांडले। यावेळी डीआयजी शहाजी उमाप यांनी सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले व सर्वांची नावे, मोबाईल नंबर लिहून घेतले। परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात याव्यात असे आदेश कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले। पोलीस ठाण्याच्या इमारतीचे सुशोभीकरण करणे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न वरिष्ठांकडे मांडण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। पोलीस ठाण्यातील पोलिसांनी परिसरातील पोलीस पाटील, नागरिक, पत्रकार यांच्यात चांगला समन्वय ठेवून आपापले कामकाज उत्तमरित्या पार पाडावे। परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत व अवैध धंद्याविषयी माहिती मिळाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी। पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीचे निरीक्षण करून जनतेला योग्य न्याय देण्यात यावा अशा विविध सूचना यावेळी डीआयजी शहाजी उमाप यांनी संबंधितांना दिल्या। या बैठकीला 45 गावातील नवनियुक्त पोलीस पाटील, नागरिक, महिला भगिनी, सरपंच यांच्यासह पत्रकार अनिल कांबळे, बालाजी हनुमंते, सिद्धार्थ गजभारे यांची यावेळी उपस्थिती होती। डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी बालाजी हनुमंते, जिल्हा प्रतिनिधी नांदेड।